नमस्कार सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि आज आपल्याला इथे गायडन्स करायला आलेल्या सर्व शिक्षकांचं मी अर्चिता मनापासून स्वागत करते. लॉकडाऊन मधील 10वी हा विषय आपण आता घेतलेला आहे आणि खूप महत्वाची आहे. रादर ह्या 10वीची खूप सारी चर्चा सुद्धा नंतर होणार आहे, कारण खूप सारे बदल आता झालेले आहेत. शाळा नाही, क्लास नाही, पण तरी सुद्धा तुम्ही 9वीतून 10वीत गेलेले आहात. परीक्षा न देताच तुम्ही 10वीमध्ये गेलेले आहात. शाळा बंद आहेत, क्लास बंद आहे, माहिती नाही कधी सुरू होणार आहे, पण कधीतरी शाळा सुरू ही होणारच आहे. अभ्यास आपल्याला करायला लागणारच आहे, मार्क्स आपल्याला मिळवायला लागणारच आहे. मग या पार्श्वभूमीवरती नेमकं आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण 10वीच्या दृष्टीने अभ्यास कसा करायला हवा, काय विचार आता करणं अपेक्षित आहे, मार्क्स मिळवण्यासाठी आता नेमकं काय करायला पाहिजे, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या सेमिनारमध्ये आपल्याला मिळणार आहे. तर आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. आजचा पहिला विषय आपला आहे मराठी. मराठी विषयामध्ये अभ्यास करण्यासाठी नेमकं काय करायला हवं, उपयोजित लेखन, रायटिंग स्किल, रायटिंग सेक्शन मध्ये मार्क्स मिळवण्यासाठी नेमकं काय करायला हवं, कोणती स्किल्स आता या सुट्टीमध्ये डेव्हलप करायला हवे, याच्यासाठी खास मार्गदर्शन करायला आज आपल्याकडे आलेले आहेत सुवर्णा कराडकर मॅडम. मॅडम, मी तुमचं मनापासून स्वागत करते. सुवर्णा कराडकर मॅडमचा थोडक्यात परिचय करून देते. गेली 12 वर्ष सुवर्ण मॅडमला विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अतिशय प्रदीर्घ असा अनुभव आहे. गेले 3 वर्ष MKCL इथे त्या टेक्नोबेस एज्युकेशन प्रोजेक्टमध्ये सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट म्हणून त्या काम बघतात. ज्ञान प्रबोधिनीच्या ERC विभागाशी सुद्धा त्या संबंधित आहेत. आणि मॅडमची एक खासियत आहे की विषय शिकवताना, विषय सांगताना त्या अतिशय चांगल्या टेक्निक्स, काही टिप्स तुम्हाला देणार आहेत. तर मला सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी वही आणि पेन जवळ ठेवावं. ते जे काही गायडन्स देतील तो तुमच्या वहीमध्ये तुम्ही नमूद करून ठेवावा. सो सुवर्ण मॅडम, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही विद्यार्थ्यांसाठीचं मार्गदर्शन सुरू करावं. ओव्हर टू सुवर्ण मॅडम. धन्यवाद अर्चिता मॅडम. आज आपला कार्यक्रम सुरू करायच्या आधी किंवा हे मार्गदर्शन सुरू करायच्या आधी मला स्नेहा जोशी मॅडमची आठवण होतीये. त्यांनी तुमच्या मुलांसाठी खास करून जे काही पेपर पॅटर्न बदलला किंवा तुमच्या पुस्तकामध्ये जे काही नाविन्य आणलं त्यासाठी खरंच त्यांची मला आज आठवण येते. सेशनला सुरुवात करण्याच्या आधी 10वी म्हणजे काय आपण हे समजून घेऊयात. 10वी तुम्ही आतापर्यंत केलेल्या अभ्यासातनं तुम्ही उच्च शिक्षणासाठी तयार होताय की नाही हे बघण्याची एक परीक्षा असते. त्यामुळे तुम्ही 5वी ते 9वी म्हणा, तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास केला, जितकं लक्षपूर्वक तुम्ही अभ्यास केलाय की नाही ते इम्प्लिमेंटेशन करायची 10वी एक जागा असते, ती परीक्षा असते. तिथे तुमची उच्च शिक्षणाची तयारी बघितली जाते. त्यामुळे 10वी म्हणजे अशी काय फार मोठा बाऊ नाहीये किंवा आता काहीतरी भयानक घडलंय आपल्या आयुष्यात असंही काही नाहीये. तुम्ही आतापर्यंत व्यवस्थित वर्गात लक्ष दिलं असेल, अभ्यास व्यवस्थित केला असेल तर 10वी ही तुमच्यासाठी कधीच अवघड जाणार नाही. पण आत्ताची परिस्थिती बघता आपल्याला फार भीती वाटते की शाळा कधी सुरू होतील, आपल्याला शिक्षक 1 to 1 फेस टू फेस दिसतील की नाही, काय पद्धतीने आपण अभ्यास करायला पाहिजे हे आपल्याला कळत नाही. म्हणजे खूप पद्धतीने आपण आत्ता या क्षणाला कन्फ्युजन मध्ये आहोत. आपल्या मनात खूप पद्धतीच्या शंका आहेत. तर इथे मला एक मुलांना खरंच सांगावंसं वाटेल की तुम्हाला 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत मुलांनो या परिस्थितीमध्ये अभ्यास करताना. खरं म्हणजे या 2 गोष्टी आयुष्यभरासाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक आहे सेल्फ मोटिवेशन. आपण आपल्यासाठी अभ्यास करणार आहोत, कोणीतरी सांगतंय म्हणून आपण अभ्यास करणार नाही आहोत. हे सेल्फ मोटिवेशन फार महत्वाचं असतं. जेव्हा तुम्ही आता ऑनलाईन तुमच्या शिक्षणाला जाल किंवा तुमच्या कदाचित क्लासेस, शाळा सुद्धा काही दिवस ऑनलाईन होतील. अशा वेळेस आई-बाबांनी बसवलंय म्हणून मी ऑनलाईन क्लासला बसलोय का मी स्वतःहून बसलोय, हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. कोणीतरी सांगतंय म्हणून अभ्यास करतोय का मी माझाच अभ्यास करतोय, मला काय कळत नाही आहे हे समजण्यासाठी अभ्यास करतोय, हा प्रश्न स्वतःला विचारा. ही जी सुट्टी मला मिळालेली आहे ही ब्लेसिंग इन डिस्गाईज माझ्यासाठी असू शकतं, समजा मी माझ्या चुकांच्याकडे लक्ष दिलं. नाहीतर मला सगळं येतंय असं म्हणत समजा मी राहिलो तर ही सुट्टी वाया घालवण्याशिवाय दुसरं काहीही मी करणार नाहीये. सो मी तुम्हाला असं विषयाकडे जायच्या आधीही बाकीच्या विषयांच्या अनुषंगाने सुद्धा मी तुम्हाला असं सांगू इच्छिते मुलांनो की तुम्हाला काय येत नाहीये याकडे लक्ष द्या. त्या गोष्टी नीट करण्याच्या, त्या समजून घेण्याचा परत एकदा प्रयत्न करा. कारण लक्षात घ्या, कारण जेव्हा तुमची शाळा सुरू होईल त्यावेळेस वेळ कमी असेल आणि पोर्शन खूप जास्त असणार आहे. अजून पोर्शन कमी होणार आहे, काय होणार आहे ह्याच्याबद्दलची कुठलीच क्लॅरिटी आपल्याकडे नाहीये. सो आपण असंच गृहीत धरून चालूयात की आतापर्यंत 10वी ज्या पद्धतीने गेली तीच तुमचीही असणार आहे. सो आपल्याला कमी वेळात जास्त अभ्यास करायचा आहे. त्यामुळे जे येत नाहीये ते तुमचे डाऊट्स आत्ताच क्लिअर करून घ्या. तुमच्या शिक्षकांच्याकडनं, नेटवरनं काहीही करा. 24 तास तुमच्या हातात आहेत आत्ता. नेटवरती पण तुम्हाला भरपूर तुमचे डाऊट्स क्लिअर करता येतील. सो हे
काम आधी आत्ता लॉकडाऊनमध्ये तुम्ही नक्कीच करू शकाल. दुसरी गोष्ट आहे, ज्या एका तत्वावरती सगळं काम सुपरमाइंडचं चालतं, ज्या एका तत्वावरती आम्ही तुमच्याशी बोलतो ते तत्व आहे सेल्फ लर्निंगचं. सो तुम्ही जितकं स्वतः शिकणार, तुम्ही समजून घ्याल गोष्टी, सेल्फ लर्निंगकडे जाल, तितकी तुम्हाला या लॉकडाऊन पिरियडमध्ये काम करता येईल. तुमच्या स्वतःच्या कौशल्यांवरती, स्किल्सवरती सुद्धा कामं करता येतील, ज्याच्यावरती तुमचा सगळाच पुढचा उच्च शिक्षणाचा पाया म्हणजे तुमची कौशल्य, तुमचे स्किल्स आहेत. आणि अजून एक तुम्हाला सांगावसं वाटतं, की आत्ताची परीक्षा पद्धती जी 10वी तुमची बदललेली आहे, 10वी ज्या पद्धतीने तुमचं मूल्यांकन करते, ती सुद्धा कौशल्याधिष्ठित आहे. त्याच्यात सुद्धा तुमचे स्किल्स बघितले जातात. सो आत्तापासूनच तुम्ही समजा या सगळ्या गोष्टींचा विचार केला, तर लॉकडाऊनचा हा जो काही पिरियड तुमच्या हातात आहे, तो तुमच्यासाठी ब्लेसिंग इन डिस्गाईज होणार आहे, नाहीतर तो वाया जाणार आहे. तुम्ही PUBG वगैरे खेळत बसलात तर संपला. पण तुम्ही समजा स्वतःचा विचार केला, की मला काय येत नाही, काय येतंय, काय पद्धतीने खूप बारीक-बारीक गोष्टी असतात, ज्याच्यात आपल्याला शंका असतात. त्या शंकांचं निरसन मी कसं करू शकतो, या गोष्टींच्याकडे समजा तुम्ही आता लक्ष दिलं, तर नक्कीच तुमच्यासाठी हा हा जो पूर्ण काळ आहे, तो खूप छान जाईल. तर आपण एक आता PPT बघणार आहोत, ज्या PPTमध्ये मी अभ्यास कसा करायचा हे सांगत असताना मी मुद्दामून टेस्ट पेपरचा आपला पॅटर्न डोळ्यासमोर ठेवलेला आहे. म्हणजे कुठलाही मुद्दा आपला सुटणार नाही आणि आपण मूल्यांकनाच्या दृष्टीने आता अभ्यास कसा करायचा हे बघणार आहोत. आपण आता विद्यार्थी आणि परीक्षार्थी दोन्हीही आहोत हे लक्षात ठेवा. म्हणजे मला अभ्यास पण यायला पाहिजे, माझे कौशल्य पण चांगले विकसित झाले पाहिजे आणि मला मार्कही चांगले मिळाले पाहिजेत. ही तिन्ही उद्दिष्ट 10वीच्या मुलांसमोर असतं. सो या तिन्ही उद्दिष्टांनी आपण आता विचार करणार आहोत आणि त्याच उद्देशाने मी एक PPT तुमच्यासाठी तयार केली आहे. आपण ती आधी बघून घेऊयात. 10वीची तयारी करताना आपल्याला काय-काय विचार करायला लागणार आहेत हे साधारण या PPTमध्ये मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. पहिल्यांदा आपण अंतर्गत मूल्यमापनाकडे जाऊयात. आपल्याला वाटतं शाळेकडे आपलं अंतर्गत मूल्यमापन आहे. आपल्याला शिक्षक चांगले मार्क देतील. वेल, शिक्षक देणारच आहेत तुम्हाला चांगले मार्क. पण हे करत असताना आपण कुठल्या कौशल्यांचा विचार करायचा आहे. जे मी आधी तुम्हाला सांगितलं, की हा जो काळ आहे, हा कौशल्य विकसित करण्याचा सुद्धा काळ तुमचा आहे. जे तुमच्या उच्च शिक्षणासाठी आणि तुमच्या येणाऱ्या करिअरसाठी फार महत्त्वाचं असणार आहे. म्हणजे त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनमध्ये तुम्ही बघू शकता, की श्रवण कौशल्य, भाषण कौशल्य आणि स्वाध्याय या 3 गोष्टींना फार महत्त्व दिलेलं आहे. हे मूल्यमापन कसं असणार आहे हे तुम्हाला शाळेत सांगितलंच जाईल. पण तुम्ही थोड्या गोष्टी आता लक्षात काय ठेवायच्या आहेत, की एखादा उतारा ऐकून त्याच्यावरती विचारलेले प्रश्न किंवा मला काय आवडतं हे मी कशा पद्धतीने सांगू शकतो व्यवस्थित लोकांना कळेल अशा भाषेत, हे जी बारीक-बारीक गोष्टी आहेत, या गोष्टींची प्रॅक्टिस म्हणा, त्याचा अभ्यास म्हणा, तुम्ही आत्तापासून सुरू करू शकता. आता ह्याचा पुढे जाऊन तुम्हाला उपयोग कसा होणार आहे हे पण समजून घ्या, की जेव्हा माझं श्रवण कौशल्य किंवा भाषण कौशल्य चांगलं असतं, त्यावेळेस मी माझ्या करिअरमध्ये चांगला व्यवस्थित ऐकून आपला मुद्दाही व्यवस्थित मांडू शकतो. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं, की तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर MBA करायचं ठरवलं, तर त्याच्यात ग्रुप डिस्कशन सारखे छोटे-छोटे प्रश्न छोट्या अशा इव्हॅल्युएशनच्या गोष्टी असतात, जिथे तुम्हाला ग्रुप डिस्कशनमध्ये जाऊन लोकं काय बोलतायत ते ऐकून आपलं म्हणणं मांडायचं असतं. तर त्या ठिकाणी तुम्हाला ही कौशल्य फार उपयोगाची असतात. तर त्याचं विकसन आत्तापासून व्हावं या दृष्टीने आत्तापासूनच अंतर्गत मूल्यमापनामध्ये या कौशल्यांना स्थान देण्यात आले आहे. सो मार्कांपेक्षा इथे तुम्ही कौशल्यांच्याकडे महत्त्व द्या, त्यांच्याकडे लक्ष द्या, गोष्टी शांतपणे ऐकणं, आपलं म्हणणं व्यवस्थित पद्धतीने मांडणं आणि स्वाध्याय जे आपण सेल्फ लर्निंग म्हटलं होतं ना, त्याचे स्किल्स तुम्हाला स्वाध्यायामध्ये वापरायचे आहेत. सो या तिन्ही गोष्टींच्याकडे या दृष्टीने बघा. 20 मार्क आहेत, मिळतीलच फक्त या दृष्टीने बघू नका. सो ह्याच्यात तुम्हाला काही अडत असेल तर आपण नक्कीच बोलूयात. ह्याच्यात ॲक्चुअली अडण्यासारखं काही नाही. मी फक्त तुम्हाला याचा पुढचं जे फ्युचरिस्टिक पर्स्पेक्टिव्ह आहे, जे पुढे तुम्हाला भविष्यात याचा उपयोग होणार आहे, त्याच्याबद्दल फक्त आत्ता सांगितलंय. पुढे आपण प्रश्नपत्राच्या स्वरूपाकडे जाऊयात. आता हे बोलत असतानाच मी तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे हे सांगणार आहे. त्यामुळे ह्याच्यात मार्क तुम्हाला गद्य विभागात इतके मार्क आहेत, पद्य विभागात इतके मार्क आहे, हे मी आत्ता सांगणार नाही. कारण की आत्ता माझा उद्देश तुम्हाला या ह्याच्या आधारे अभ्यास कसा करायचा हे सांगणं आहे. तर गद्य विभागामध्ये तुम्हाला 2 पठित उतारे आणि 1 अपठित उतारा असणार आहे, हे तुम्हाला माहितीच असेल. पण ह्याच्यात महत्त्वाचं काय आहे आकलन आणि स्वमत. तुम्हाला प्रश्न हे आकलनावरती आणि स्वमतावरती विचारले जाणार आहेत. म्हणजे एखादा धडा मला कळला आणि तो मला कळल्यानंतर मी माझं मत त्याच्यावरती व्यक्त केलं, अशी ती पूर्ण प्रक्रिया आहे.
एक अगदी घरातलं उदाहरण द्यायचं झालं म्हणजे आई विचारते, की म्हणजे आज समजा आता मी तुमच्या घरी आले किंवा तुम्हाला विचारलं, की श्रीखंड हवे का गुलाबजाम हवेत बाबा तुला? तर तुम्ही असं म्हणणार आहात का मी आईला विचारून सांगतो? तुम्ही सांगाल, की मला श्रीखंड आवडतं कारण की मी ते खाल्लंय आणि ते मला आवडलेलं आहे. त्याची चव मला आवडली. म्हणजे तुम्हाला श्रीखंडाच्या चवीचं आकलन होतं आणि म्हणून तुम्ही स्वमत मांडू शकता, की मला श्रीखंड आवडतं. लक्षात येतंय? तसंच आता समजा मला उदाहरण आपल्या पुस्तकातलं घ्यायचं असेल, तर आपल्या हायरच्या पुस्तकामध्ये अ, आजीचा एक धडा आहे. हं. तर लेखकाने आजीला कुटुंबाचं आगळं का म्हटलंय? हा आकलनाचा प्रश्न झाला. ह्याच्यात आगळ या शब्दाचा अर्थ मला माहीत असणं गरजेचं आहे. पण या आकलनानंतर तुमच्या मते घरातील ज्येष्ठ लोकं कुटुंबाचा आधार असतात का? हा माझ्या स्वमताचा प्रश्न झाला. म्हणजे हे मला कळल्यानंतर आता मी या प्रश्नावरती माझं स्वमत मांडू शकतो, की हो, ज्येष्ठ घरातल्या घरचा आधार असतात, कुटुंबाचा आधार असतात आणि उदाहरणांबरोबर ते स्पष्ट करू शकतो. तर अशा पद्धतीने आकलन आणि स्वमत हे एकमेकांबरोबर जाणारे असतात. आता स्वमतामध्ये जेव्हा मी एखादी गोष्ट माझी अ, सांगत असतो, की मला हे असं वाटतं, तर मला हे असं का वाटतं? याचंही उत्तर देणं गरजेचं असतं. म्हणजे मला श्रीखंड का आवडतं? हे काचं उत्तर पण महत्वाचं आहे. तसंच ज्येष्ठ व्यक्ती ही कुटुंबाचा आधार का असते? हे काचं उत्तर तुम्ही दिलं तर स्वमताला त्या अर्थ आहे. नाहीतर तुम्हाला असं वाटेल, की नाही 4 लोकं म्हणतात म्हणून तुम्ही पण म्हणताय. तर 4 लोकं म्हणताय म्हणून तुम्ही म्हणताय याला महत्त्व नाहीये. तुम्ही हे असं का म्हणताय? याला याला जास्त महत्त्व आहे. मग माझं म्हणणं मांडायला कदाचित मी एखादं उदाहरणही देऊ शकतो किंवा एखाद्या उदाहरणाने मी गोष्ट स्पष्ट करू शकतो आपण, की मला हे या कारणामुळे वाटतं. सो स्वमत लिहिताना नुसते वाक्याच्या वाक्य लिहू नका. त्या काचं उत्तर तुमच्या स्वमताला व्हाय ह्याचं उत्तर सुद्धा महत्वाचं आहे. तर स्वमतामध्ये माझ्या व्हायचं उत्तर कसं येईल याचा प्रयत्न आत्तापासून करा. मग त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? तर धडे वाचणे. धडे आत्तापर्यंत मला काय वाटत होतं आपल्याला, की काय पठित उतारे देणार आहेत. उतारा असणार आहे आणि उतारावरनं मला उत्तरं लिहायची आहेत. त्यामुळे काय धडे वाचायची काही गरज नाहीये. या विचारांचे तुम्ही असाल तर अतिशय चुकीच्या लाईनीवरती तुम्ही विचार करताय. कारण की तसं तुम्ही केलं तर तुम्हाला स्वमताचा का याचं उत्तर देता येणार नाहीये. तर स्वमताचा या काचं उत्तर द्यायचं असेल, तर धडे कमीत कमी 3दा वाचणं गरजेचं आहे. त्यामुळे या लॉकडाऊनमध्ये हा विचार करा, की मी कमीत कमी माझं पुस्तक 10वीचं मराठीचं एकदा पूर्ण तरी वाचेन. अथपासून इतीपर्यंत अगदी जे 2 शब्द म्हणून दिलेले असतात तिथपासून परिशिष्टापर्यंत अख्खं पुस्तक मी 2दा वाचून एकदा तरी कमीत कमी वाचून काढेल. हा निश्चय तुम्ही करा या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. तर तुम्हाला या पुस्तकातल्या बारीक-बारीक गोष्टी कळतील. लेखक नक्की काय म्हणतोय हे कळेल. तुमच्या काची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि याचा फायदा तुम्हाला पुढे तुमच्या व्याकरणात सुद्धा होईल. मुलांना काय होतं, की मी जेव्हा खूप चुका करतो आपण, तेव्हा चुकांच्या मागचं लेखनातल्या चुकांच्या मागचं कारण असं असतं, की आपण नीट वाचलेलं नसतं. आपल्याला त्या मात्रा आणि वेलांट्या लक्षातच नसतात. जितके जास्त आपण गोष्टी वाचतो, तितक्या आपल्याला त्या मात्रा, वेलांट्या, त्याचं उच्चारण शब्दाचं हे लक्षात येतं. सो या वाचनाकडे खूप जास्त लक्ष द्या. तसंच तुम्हाला जेव्हा वाचनामुळे एकदा खूप लवकर वाचायची सवय झाली, तर अपठित उतारा हा तुमच्यासाठी अवघड नक्कीच जाणार नाहीये. सो जितके जास्त धडे वाचाल, तितकी तुम्हाला वाचनाची सवय होईल आणि एकदा वाचनाची सवय झाली, की अपठित उतारा तुम्हाला बिलकुल अवघड जाणार नाही आणि उतारा वाचल्या त्या उतार्याचं आकलन आणि त्या उतारावरती असलेले स्वमताचे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील, कारण की तुमच्या मेंदूला त्या पद्धतीच्या विचारांची सवय झालेली असेल. सो इट्स ऑल अबाउट मेकिंग युअर ब्रेन ट्रेन्ड टू आन्सर. आपल्या मेंदूला त्या पद्धतीच्या विचारांची सवय लावणं, त्या पद्धतीने लिहिणं, हे आत्ता तुमचं काम आहे. सो अजिबात धड्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. उतारे पेपरमध्ये येतात, म्हणून उतारे मी वाचणार नाही, असले काहीही फंदात पडू नका. उशीखालती ठेवून पुस्तक झोपू नका. उशीखालती पुस्तक ठेवून झोपलात तर तुम्हाला झोप छान छान लागेल, धडे डोक्यात जाणार नाहीत. सो सरळ ताठ बसा आणि सगळ्यात महत्वाचं मोठ्यांदी वाचा. मनातल्या मनात तुम्ही वाचू नका. मनातल्या मनात तुम्ही वाचत नाही हे तुम्हालाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. सो शांतपणे मोठ्यांदी एक-एक शब्दाचं उच्चारण नीट करत धडे वाचा. हं. चला आता पुढे जाऊयात आपल्याला पद्य विभागाकडे. पद्य विभागामध्ये 3 प्रश्न आहेत.
पहिले 2 प्रश्न हे उच्च मराठी म्हणजे हायर मराठीला असतात आणि तिसरा प्रश्न जो आहे तो पहिले 3 प्रश्न हे हायर मराठीला आहेत, पण तिसरा प्रश्न हा लोअर मराठीसाठी नाहीये. पण प्रक्रिया विचारांची 3ही प्रश्नांमध्ये सारखीच आहे. म्हणजे पहिला प्रश्न जो कवितेचा आकलन आहे, कवितेचं काव्य सौंदर्य आहे आणि दुसरा प्रश्न आहे कवितेबद्दल लिहिण्याचा आहे. तर हे या दोन्ही प्रश्नांमध्ये कविता समजणं हे फार महत्वाचं आहे. तर हे काम तुम्ही आत्ताही करू शकता. त्यासाठी शाळा सुरू होण्याची गरज नाहीये. एक-एक कविता मला कशी कळलेली आहे, त्या कवितेच्या बद्दल वाचन करणं, त्या कवितेचा जो अर्थ मला कळला तो लिहून काढणं, हे काम पद्य विभागाचं आत्ताही होऊ शकतं. म्हणजे आता समजा उदाहरण द्यायचं झालं तर हायर मराठीमधली वस्तू कविता, या कवितेचा अर्थ लिहून काढणं, ही कविता मला कशी कळली हे बघणं, म्हणजे कवीचं नाव, कवयित्रीचं नाव, त्याचा विषय, त्याचा संदेश काय आहे, भाषिक वैशिष्ट्य काय आहेत आणि तुम्हाला ती कविता का आवडली किंवा का आवडली नाही याचं कारण. हे फार महत्वाचं आहे हां. नाहीतर तुम्ही म्हणाल कवितेबद्दल लिहायचं म्हटल्यावरती मी गाईड आणतो आणि गाईडमधलं लिहून काढतो. आता गाईडमधलं समजा तुम्ही लिहून काढलं, तर त्या गाईड लिहिणाऱ्या माणसाला ती कविता का आवडली किंवा का आवडली नाही, हे तुम्ही लिहाल. हो की नाही? तुम्हाला काय आवडलं आणि तुम्हाला काय आवडलं नाही हे तुम्ही लिहिणारच नाही. सो लक्षात घ्या, गाईड हे अभ्यासाचं साधन नाहीये आत्ता या परीक्षा पद्धतीमध्ये. तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे. सो हे लिहून बघा आणि कुठनंतरी तुमच्या शिक्षकांच्याकडनं हे सगळं चेक करून घ्या. तुमच्या चुका तुम्हाला त्यामुळे कळतील. तर कवितेचा अभ्यास अशा पद्धतीने तुम्ही केल्यावरती तिसरा जो प्रश्न आहे, की रसग्रहण कवितेचं कसं करायचं? आता काव्य सौंदर्य आणि रसग्रहण या दोन्ही गोष्टी तुमच्या पुस्तकामध्ये, मराठी हायरच्या पुस्तकामध्ये व्यवस्थित लिहिलेल्या आहेत, ज्यांच्याबद्दल आपण ती पुस्तकं डोळ्यासमोर ठेवून वाचणार आहोत, की त्या काव्य सौंदर्यामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टींचा विचार करायचा आहे किंवा रसग्रहण करताना आपल्याला कुठल्या गोष्टींचा विचार करायचा आहे. कवितेचा आशय, काय पद्धतीने भाषा वापरली आहे, आधुनिक भाषा आहे का प्राचीन गद्य आहे, पद्य आहे, याच्याबद्दल लिहिणं, विषय कुठला वापरला आहे, विषय लिहिताना काय पद्धतीचे दृष्टांत दिले गेलेले आहेत, हे लिहिणं, याला त्या कवितेचं काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण असं मानलं गेलेलं आहे. तर हे काय पद्धतीने लिहायचं आहे, हे सुद्धा पुस्तकामध्ये परिशिष्टामध्ये व्यवस्थित लिहिलेलं आहे. सो पुस्तक वाचणं हे अतिशय गरजेचं आहे. आपलं ही पीपीटी झाली, की आपण त्या गोष्टींच्याकडे जाऊयात. मी तुम्हाला पुस्तकात हे काव्य सौंदर्य आणि रसग्रहण कुठे लिहिलेलं आहे, ते मुद्दामून दाखवणार आहे. कारण की जेव्हा टर्मिनलचे पेपर्स आमच्याकडे यायला लागतात, तेव्हा हे परत एकदा मला समजून सांगायला लागतं मुलांना, की काव्य सौंदर्य आणि रसग्रहण पुस्तकात दिलेले मुलांना एकदा वाचा. तर तिथपर्यंत वाट बघून आणू नका ना जानेवारीपर्यंत. आत्ताच प्रयत्नपूर्वक लिहायला लागा. आणि परत एकदा सांगते, गद्य आणि पद्य विभागाचा अभ्यास करताना कधीही गाईड वापरू नका. तुमच्या मतांना आत्ता खूप महत्व आहे. स्वमताचे प्रश्न उगाचच दिले गेलेले नाहीत. आपलं मत कसं लिहून काढायचं ह्याचं मी तुम्हाला सांगितलं. अतिशय सोपी पद्धत आहे. काचं उत्तर लिहिणं म्हणजे तुम्ही तुमचं स्वमत लिहितात. मला गोष्ट का आवडली, का आवडली नाही, हा का फार महत्वाचा आहे. पुढे जाऊयात आपण स्थूल वाचनाकडे. स्थूल वाचनामध्ये पण ही 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्या आकलन आणि स्वमत, मला वाटतं 6 मार्कांचे का 8 मार्कांचे प्रश्न असतात ते, आणि त्यांच्यावरती सुद्धा तुम्हाला तो धडा किती कळला आहे आणि तुम्ही तो धडा त्या धड्यावरती आधारित स्वमत तुम्ही कसं लिहिताय, या गोष्टींना तुम्हाला मार्क असतात. सो ज्या पद्धतीने तुम्ही गद्याचा अभ्यास करणार आहात, त्याच पद्धतीने तुम्ही स्थूल वाचनाचा अभ्यास करून स्वमत लिहिण्याची आत्तापासूनच सवय करून घ्या. म्हणून परत एकदा 10 वेळा सांगते, की धडे वाचणं महत्वाचं आहे. आता आपण त्या आपल्या आवडत्या विषयाकडे जाऊयात, व्याकरणाकडे. व्याकरणाकडे आपण सगळ्यात शेवटी ऍक्च्युली येतो आणि व्याकरण हा खरं सांगायचं तर आपल्याला भरपूर मार्क मिळवून देणारा एक असा विभाग आहे, की ज्याच्यात व्यवस्थित येत असेल तर तुमचे मार्क कधीच जाणार नाहीत. आपण आधी व्याकरणामध्ये हायर मराठीचं व्याकरण बघूयात आणि मग नंतर लोअरकडे येऊयात, की अभ्यास कसा करायचा, आणि एक भाग हायर आणि लोअरमध्ये सेमच आहे. तर आता आपण जाऊयात, की द्विगु समास, कर्मधारय आणि द्वंद्वचे प्रकार. ऍक्च्युली खरं सांगायचं तर तुमचा हायर मराठीचा आता खूप कमी व्याकरणाचा भाग करण्यात आलेला आहे. द्विगु समास, त्याच्याबरोबर अजून बरंच काय काय होतं. द्वंद्व समासाचे प्रकार सुद्धा कर्मधारय आणि मला वाटतं बहुब्रीही होता, जो आता वृत्त काढण्यात आलेली आहेत. सो पोर्शन त्या मनाने कमी झालेला आहे. त्यामुळे द्विगु समास म्हणजे नक्की काय हे समजून घ्या. कर्मधारय म्हणजे नक्की काय, द्वंद्वाचे प्रकार म्हणजे नक्की काय. आता हे नक्की काय, हे करण्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला, तर अनेक उदाहरणं बघायला लागतील. तुम्ही जितकी जास्त या समासाची उदाहरणं बघाल, तितकी जास्त तुम्हाला ह्याच्यातलं जे एक पॉइंट, ज्याला आपण म्हणतो ना, की जो मुद्दा असतो तो कळेल. जसं द्विगु हे संख्या विशेषणाचं असतं, हे तुमच्या एकदा लक्षात येईल. द्वंद्वामध्ये काय असतं हे तुमच्या लक्षात येईल, की माता पिता म्हटल्यावरती द्वंद्वासारखा प्रकार असतो, म्हणजे 2 लोकांना कोणाला तरी असतं, हे तुमच्या लक्षात येईल.
घननीळ हा कर्मधारय का असतो हे तुमच्या लक्षात येईल. हे प्रत्येक ठिकाणी ह्याच्यातला जो बारीक जो ज्याला आपण म्हणतो प्रॅक्टिकॅलिटी असते, ती समजून घ्या. म्हणजे समास कधी विसरणार नाहीत. आणि आत्ता ही वेळ आहे, तुम्हाला नेटवरती भरपूर समासाचे उदाहरणं मिळतील. द्विगु, कर्मधारय, द्वंद्व. ते मॅक्झिमम उदाहरणं बघा. म्हणजे उदाहरणाच्या आधारे तुम्ही नियमापर्यंत याल. नियम पाठ करू नका. उदाहरणांच्या आधारे नियमापर्यंत या. म्हणजे नियम तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. सो द्विगु लक्षात आलं तुम्हाला? उदाहरणं जास्त बघा समासासाठी. शब्दसिद्धीमध्ये प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त अशा 3 पद्धतीचे शब्दसिद्धी तुम्हाला आहेत. परत हे सगळं तुमच्या पुस्तकात खूप छान पद्धतीने दिलेलं आहे. म्हणजे प्रत्ययापासून शब्द, उपसर्गापासून शब्द आणि अभ्यस्त शब्द काय असतात ह्याचं उदाहरणासकट त्याचे सगळे नियम पुस्तकाच्या परिशिष्टामध्ये व्यवस्थित दिलेले आहेत. तर ते सगळे एकदा शांतपणे वाचा. आणि अतिशय सोप्या अशा भाषेत त्यांनी दिलेलं आहे. ह्याच्याबद्दल विशेष विचार न करता सुद्धा तुम्हाला ह्याच्यातले मार्क छान मिळू शकतील. आता वाक्प्रचार आणि अर्थाने त्याचे वाक्यप्रयोग असे साधारणतः प्रश्न येतात. पण आता हे वाक्प्रचार कुठनं शोधायचे असे तुम्हाला प्रश्न पडलेला असतो, की आता कुठनं वाक्प्रचार आणणार ही लोकं? तर ते धड्यामध्ये जेव्हा तुम्ही धडा वाचता, ते धडा वाचताच वाक्प्रचार एखादा आला तर तो लिहून काढणं. म्हणजे तुमच्याकडे आपोआपच वाक्प्रचारांचा संग्रह होतो. आता जसं मी तुम्हाला म्हणलं, की लॉकडाऊनच्या काळामध्ये नेट सर्च करा. नेटवरती पण तुम्हाला खूप मराठीचे वाक्प्रचार सापडतील. त्यांची एक यादी तयार करा. म्हणजे तुम्हाला ही ब्लेसिंग इन डिस्गाईज का होईल ह्याचं कारण हेच आहे, की तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या कदाचित तुम्हाला वेळ कमी मिळणार आहे, कारण की मुलांना परत एकदा सांगते, तर या कमी वेळामध्ये जास्त काम कसं करता येईल, तर ह्या गोष्टी तुम्हाला आत्ताही करता येतील. तर त्या करायला सुरुवात करा. वाक्प्रचार धडा वाचताच त्याची यादी तयार करा. नेटवरती सर्च मारा वाक्प्रचारांची यादी सापडते. त्याची तुम्ही स्वतःची यादी तयार करू शकता. अशा पद्धतीने व्याकरणाचा अभ्यास तुम्हाला करता येईल. पुढे शब्द संपत्ती, समानार्थी, विरुद्धार्थी, एकवचन, अनेकवचन या सगळ्या गोष्टी धडा वाचत असतानाच तुम्हाला त्याच्या याद्या करता येतील, की समानार्थी शब्द कुठे आलेत, विरुद्धार्थी शब्द कुठे आलेत. म्हणजे धडा वाचणं म्हणजे फक्त धड्यामधली गोष्ट वाचणं असं नसतं. त्याच्या खालती जे एक्सरसाइजेस असतात ते सुद्धा वाचणं गरजेचं असतं आणि तिथे समानार्थी, विरुद्धार्थी शब्द आपल्याला सापडतात. आणि त्याच्यातलेच शब्द बरेचदा आपल्याला आपल्या परीक्षेत सुद्धा येतात. आणि मग आपल्याला अरे हे वाचलं होतं की पण मला आत्ता आठवत नाहीये असं सुद्धा आपलं होतं, की अरे हा शब्द ना 95 पानावरती पण ना मला याचा विरुद्धार्थ आठवत नाहीये असं सुद्धा होतं आपलं. कारण की आपण लक्षपूर्वक त्यावेळेस वाचलेलं नसतं. त्यामुळे एका अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्ता लॉकडाऊनच्या काळात करू शकता. लेखन नियमानुसार लेखन आणि चुका शोधून काढणं हे काम सुद्धा लेखनाचे नियम कुठले आहेत याबद्दल ही पुस्तक सांगतंय. सो ते नियम काय आहेत आणि हे नियम मुद्दामून पाठ करा. अक्षरशः सांगतेय मी. कारण की या नियमानुसार तुम्ही जेव्हा निबंध आणि तुम्ही लिहित नाही निबंध, पत्र लिहित नाही आणि मग त्या ज्या चुका होतात त्याच्यात तुमचे मार्क जातात. आणि मुळात एक लक्षात ठेवा, चुकीचं वाचणं हे शिक्षकासाठी प्रचंड त्रासदायक असतं बरं का. शिक्षकाला शुद्ध भाषा जितकी असेल तितकी छान वाटते, कारण की आपण लेखन करतोय भाषेचं. आपण बोलत नाही आहोत भाषा ही. जेव्हा आपण लेखन कौशल्याबद्दल बोलणार आहोत तेव्हा भाषेची शुद्धता ही महत्वाची असते. सो लेखन नियमांच्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. विरामचिन्ह आणि पारिभाषिक शब्द हे पण आपल्या पुस्तकांमध्ये आहेत, तर त्याचा आत्तापासून अभ्यास सुरू करा. यासाठी विरामचिन्ह वेगळ्या पद्धतीने येतात. जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, की 10वी म्हणजे 5वी ते 9वी तुम्ही जो अभ्यास केलाय, तो त्या अभ्यासात तुम्ही किती चांगले आहात हे बघण्याची परीक्षा आहे. त्याच्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण विरामचिन्हांचं आहे. विरामचिन्ह आपल्या आयुष्यात 5वीतच आलेली होती. हो की नाही? मग आता ती विरामचिन्ह कुठे-कुठे वापरली गेलीत, कशी वापरली गेलीत आणि मग त्या विरामचिन्ह वाक्यामध्ये कुठे असतात हे तुम्हाला सगळं माहितीये. यासाठी कोणाची वेगळ्याची आणि ह्याच्यासाठी असलेले मार्क कशाला हातचे घालवायचेत? सो ह्याची प्रॅक्टिस तुम्ही नक्कीच आत्ता करू शकता. ते विरामचिन्ह आणि पारिभाषिक शब्द यांची प्रॅक्टिस तुम्ही नक्की आत्ता करू शकाल. आता आपण जी लोअर मराठीची लोक आहेत त्यांच्या व्याकरणात काय आहे ते वाक्य प्रकार आहेत. विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि आज्ञार्थी. तुम्हाला ही वाक्य प्रकार ओळखायचे आणि त्यांची रूपांतर करायची. आता हे रूपांतर करताना एक गोष्ट फार महत्वाची लक्षात ठेवायची, की वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. की मी वाक्याचा समजा मी विधार्थार्थ आज्ञार्थी करून टाकलं वाक्याने अर्थच बदलला तर मार्क मिळत नाही. सो चॅलेंज तुमच्यासाठी असा आहे की वाक्याचा अर्थ न बदलता रूपांतरण करणं हा चॅलेंज आहे. सो टेक दॅट चॅलेंज आणि त्या पद्धतीने आता तुम्ही प्रॅक्टिस सुरू करा की अर्थ न बदलता मी रूपांतरण करू शकतो का. आणि परत तुमच्यासाठी ही वाक्प्रचार आहे ज्यांचा
तुम्हाला धडा वाचता वाचता तुम्हाला त्यांची यादी करता येईल. त्याच पद्धतीने तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आहेत, त्यांची यादी धडे वाचता वाचताच तुम्हाला करता येणं अगदी सहज आहे. सो धड्यांमध्ये आणि पुस्तकामध्ये अर्ध्याहून जास्त परीक्षेचं मटेरियल आहे. त्यासाठी गाईडची गरज आहे का तुम्हाला? अजिबात नाही. त्यासाठी कुठल्या गोष्टीची गरज आहे? तर त्यासाठी गरज आहे तुम्ही काय पद्धतीने लिहिता या गोष्टी तपासायची. आणि मला वाटतं त्यासाठी जे मी सुपरमाइंडला आतापर्यंत ओळखते किंवा एक पालक म्हणून सुपरमाइंडमध्ये आणि एक शिक्षक म्हणून सुपरमाइंडमध्ये जे काय मी बघितलंय, सुपरमाइंड हे एकमेव अशी संस्था आहे जी तुम्हाला तुमच्या चुकांमधून शिकवते. सो तुम्ही जे काही लिहाल ते इथे तपासलं जाऊ शकतं. सो मी लिहिल ते कोण तपासणार असा प्रश्न असेल, त्याचं उत्तर माझ्याकडनं तरी सुपरमाइंड नक्कीच आहे. चला आता आपण पुढे जाऊयात. इथे तुम्हाला खऱ्या अर्थाने तपासण्याची गरज येते उपयोजित लेखन. उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला 3 मी केलेले दिसतात की पत्रलेखन आहे. पत्रलेखनामध्ये औपचारिक आहे आणि अनौपचारिक आहे आणि सारांश लेखन आहे. आता ह्याची पण तुम्हाला गंमत सांगते, परिशिष्टामध्ये हे सुद्धा कसं लिहायचं हे दिलेलं आहे. आणि हे लिहिताना काय विचार करायचा हे पण लिहिलेलं आहे. औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्रामधलं अंतर काय असतं हे सुद्धा तुमच्या पुस्तकाने सुंदर पद्धतीने लिहिलेलं आहे. की औपचारिक पत्रामध्ये भाषा काय पद्धतीची असते, अनौपचारिक पत्रामध्ये भाषा कुठल्या पद्धतीची असते, काय पद्धतीने नम्रतेने औपचारिक भाषा लिहिली जाते आणि अनौपचारिक भाषेमध्ये भाषेचा जो प्रकार असतो तो काय पद्धतीने बदलला जातो याच्याबद्दल सुद्धा पुस्तकात लिहिलं गेलेलं आहे. पत्राचं प्रारूप पुस्तकात दिलं आहे, ते नक्की बघा. स्वतःच्या मनाने प्रारूप तयार करू नका, प्रारूपाला सुद्धा मार्क असतात. सो प्रारूपाप्रमाणे पत्रलेखन करणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर सारांश लेखनाकडे आपण येऊयात. सारांश लेखनामध्ये जे तुम्हाला कळले ते तुम्हाला लिहायचंय. त्याचे मुद्दे सुद्धा तुमच्या पुस्तकात दिलेलेच, आपण ते वाचणार आहोत. तर सारांश लेखनामध्ये जो अनुच्छेद तुम्हाला दिला गेलेला आहे तो अनुच्छेद वाचून त्याच्यातनं तुम्हाला जे कळलंय ते सोप्या शब्दांमध्ये लिहायचं असतं. आता ह्याची प्रॅक्टिस कशी होणार? तर ह्याची प्रॅक्टिस सुद्धा धडे वाचताना होऊ शकेल. म्हणजे काय करता येईल आपल्याला, जेव्हा मी धडा वाचतो, जेव्हा मी धडा वाचते तेव्हा धडा वाचून झाल्यावरती धड्याचं सार जेव्हा मी शब्दात आपल्या लिहू शकायला लागले की माझं सारांश लेखनाची प्रॅक्टिस होते. धड्याचा सारांश आपल्या शब्दात लिहा. धड्यामधल्या एखाद्या अनुच्छेदाचा सारांश आपल्या शब्दात लिहा. म्हणजे तुमची सारांश लेखनाची प्रॅक्टिस होईल. नाहीतर अनुच्छेद 4 ओळींचं आणि तुमचं सारांश लेखन 10 ओळींचं असता कामा नये. सो किती पर्सेंटेजनी तुम्हाला सारांश द्यायचा ह्याचा सुद्धा उल्लेख पुस्तकात आहे. सो तो एकदा अगदी आवर्जून बघा. हे सगळं परिशिष्टामध्ये आहे आणि ह्याच्याबद्दल आपण आता ही पीपीटी बघून झाली की ते पण आपण बघणार आहोत. त्यानंतर जाहिरात लेखन, कथा लेखन आणि बातमी लेखन. जाहिरात लेखनामध्ये तुम्ही तुमच्या चित्रकलेला महत्व नका देऊ. म्हणजे बरेचदा असं होतं की चपलेची जाहिरात करायची आणि काय सुंदर बूट काढला होता मी, तरी शिक्षकांनी मला मार्क दिले नाही, असे मुलं म्हणतात. अरे बाबा, तुझी चित्रकला तपासायला जाहिरात लेखन नाहीये, लेखन येते लेखन. तर त्याच्यात मुद्दे कुठले मांडले गेलेले आहेत, काय काय सांगणं अपेक्षित आहे, ह्याचा सुद्धा प्रश्नामध्ये उल्लेख केलेला असतो. की तुम्हाला कुठे मिळतं आहे, फोन नंबर काय आहे, डिस्काउंट किती दिला गेला आहे, वेळ काय आहे, या सगळ्याचा उल्लेख प्रश्नामध्येच असतो आणि ते सगळे उल्लेख तुमच्या जाहिरातीत येणं फार महत्वाचं असतं. एखादा जरी उल्लेख तुमच्या जाहिरातीमध्ये नाही आला तर मार्क जातात. तो प्रश्न वाचून त्या प्रश्नाप्रमाणे ती जाहिरात तयार करणं आणि ती जास्त इंटरेस्टिंग लेखनाच्या दृष्टीने तयार करणं फार महत्वाचं आहे. आणि ह्याचीही प्रॅक्टिस तुम्ही आता करू शकता. यासाठी मॅक्झिमम जाहिराती बघा. जाहिराती काय पद्धतीने तयार केले जातात, छोट्या शब्दांमध्ये, छोट्या वाक्यांमध्ये खूप अर्थ कसा दिला जाऊ शकतो, याचा प्रयत्न तुम्ही आता करू शकता. सो जाहिराती लेखनाचा प्रयत्न अशा पद्धतीने कथा लेखन करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की कथेची सुरुवात असते, कथेचा क्लायमॅक्स असतो आणि कथा नंतर मग एंडकडे जाते. तर या पद्धतीने मी कथा लेखन करतोय का, माझे प्रत्येक कॅरेक्टर, त्यांची भाषा, प्रत्येका पात्राकडे मी काय पद्धतीने लक्ष देतोय. कदाचित आता कथा लेखनाचा अभ्यास करताना किंवा त्याची प्रॅक्टिस करताना तुम्हाला 1 तास तुम्ही कथा लिहित बसाल एक, पण आपल्याला 1 तास लागता कामा नये. आपण 10 मिनिटात 5 मिनिटात आपल्याला कथा संपवायची, तर आपल्याला त्या लेवलला यायचं. म्हणजे मला आता 1 तास लागतो म्हणजे मला कथा लिहिताच येणार नाही असं नाहीये. तो वेळ आपल्याला हळूहळू कमी करत 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 आणायचा आहे. म्हणजे अगेन आपल्याला आपल्या बुद्धीला ट्रेनिंग द्यायचंय, वेळ कमी करत करत आणण्याचं. त्यानंतर आहे बातमी लेखन. बातमी लेखन करताना त्याचा सोर्स कुठला आहे, ती बातमी तुम्हाला कुठनं मिळालेली आहे, कुठे ती बातमी घडलेली आहे, त्या बातमीचा मथळा काय असणार आहे, या गोष्टींच्याकडे लक्ष देणं महत्वाचं असतं. मग त्यासाठी काय करता येईल लॉकडाऊन पिरियडमध्ये? बातम्या वाचा. बातम्या वाचताना काय पद्धतीची भाषा वापरली गेली ह्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या.
बातमीमध्ये माझे विचार मांडायचे नसतात, बातमी द्यायची असते. व्ह्यूजला महत्व नसतं, बातमीला महत्व असतं. तर त्या पद्धतीने बातमी देणं महत्वाचं आहे. एखादी घटना घडल्यावरती मला ही घटना पटली नाही म्हणजे बातमी होत नाही. तर बातमीची भाषा काय पद्धतीची असते हे वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला आता अगदी वाचता येईल. रोज वेळ ठरवून घ्या, की मी रोज दिवसातले 5 मिनिटं बातम्या वाचणार आणि बातम्यांतली भाषा काय असते, काय पद्धतीची असते ती बघणार. म्हणजे बातमी लेखन तुम्हाला अतिशय सोपं जाईल. तर लेखन कौशल्यामध्ये प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक असे 3 मध्ये कुठेतरी आपल्याला एक विचारलं जातं. पण परत लेखन कौशल्याबद्दल विचार करताना आपल्याला आपल्या मेंदूला ट्रेनिंग द्यायचंय, की आपण एकानंतर एक गोष्ट लिंक्ड करणं महत्वाचं आहे मुलांना. नेहमी लेखन कौशल्याचं उदाहरण देताना मला मुलांना माझा आवडता निबंध गोगलगाईचा देणं फार आवडतं. गोगलगाई ही अतिशय म्हणजे एका मुलांनी निबंध लिहिला होता असा, की गोगलगाय ही खूप सावकाश चालणारी, अतिशय संथ गतीने चालणारा प्राणी आहे. हा नेहमी आमच्या बागेमध्ये सापडतो. त्याची संथ गती बघून माझी आई नेहमी माझ्या बहिणीला म्हणते, की "तू सगळं काम गोगलगाईसारखी करतेस. तू पटापटा कुठलंच काम करत नाही." माझ्या आई अशा पद्धतीने गोगलगाईवरून माझ्या बहिणीला बोलत असते. हा गोगलगाय हा प्राणी मला फार आवडतो. आता मध्ये बहीण कुठनं आली? कारण की विचारांची एकसंधता नाहीये. विचार आपले एकानंतर एक एक जसं एखादी माळ असते ना, माळेमध्ये कशा एकानंतर एक मणी असतात, तसे आपले विचार एकमेकांशी कनेक्टेड असणं गरजेचं आहे. तर त्याची प्रॅक्टिस तुम्हाला आत्ता करता येईल. म्हणजे आपला निबंध लिहायचा आज जो पण निबंध असेल तो निबंध लगेच नाही वाचायला घ्यायचा किंवा तो निबंध कोणाला तरी दुसऱ्याला व्यक्तीला वाचायला द्यायचा, की तुला सांग बरं ह्याच्यातलं कळतंय का? आणि मग तुमच्याच लक्षात येईल, की तुम्ही एक मुद्दा मांडलेला असतो सुरुवातीला कुठेतरी आणि मध्ये तुम्ही काहीतरी बरंच लिहिलेलं असतं. नंतर परत तोच मुद्दा शेवटी येतो आणि त्या मुद्द्याचा आणि त्या मधल्या लिखाणाचा काहीच संबंध नसतो. तर या पद्धतीने लेखन करू नका. एक सिंपल तुम्हाला टेक्निक सांगते लेखन कौशल्याची. प्रस्तावना करा. प्रस्तावनानंतर तो जो मूळ विषय आहे त्या मूळ विषयाबद्दल लिहा. त्यानंतर त्या विषयाबद्दलचे तुमचे विचार लिहा आणि मग समारोप करा. तर या पद्धतीने लेखन कौशल्याचा अभ्यास त्याची प्रॅक्टिस तुम्ही नक्कीच आत्ता करू शकता. आणि हे सगळं चेक करून घेणं मुलांना फार महत्वाचं आहे. कारण की मी जे विचार करतोय, माझे विचार त्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतायत की नाही हे बघणं फार महत्वाचं असतं. त्या अनुषंगाने चेकिंग करणं खूप महत्वाचं आहे. तुमचे गोष्टी तपासून घ्या. आणि असं मला वाटतंय की आत्तापर्यंतचे आमचे अनुभव असे आहेत की जितक्या मुलांनी या गोष्टी तपासून घेतलेल्या आहेत. आता एक साधं उदाहरण मी तुम्हाला एका मुलीचं देते. जिचा पेपर सुपरमॅनमध्ये तपासायला आला होता. अतिशय उत्कृष्ट त्या मुलींनी कथालेखन केलं होतं. कुठेही काहीही चूक नव्हती. पण प्रश्न क्रमांक चुकीचा लिहिला, त्यामुळे तिला 0 मार्क देण्यात आले. या खूप बारीक-बारीक गोष्टी असतात मुलांनो, ज्याबद्दल आपण कधीच विचार करत नाही. जो विचार तुमच्यासाठी सुपरमाइंड करत असतो. आणि सुपरमाइंड हे नेहमीच चुकांमधून शिकण्यासाठी प्रोत्साहन देतं. ह्याचं साधं तुम्हाला उदाहरण मी देते. जेव्हा तुम्ही लहान होता, तेव्हा तुम्ही नुकतेच चालायला लागला. चालता तुम्ही पडायचा, धडपडायचा. तेव्हा लोकं तुमच्याकडे बघून हसायची. मग लोकं मला हसतात, मी आता चालणारच नाही असं म्हणून समजा तुम्ही चालणं बंद केलं असतं, तर तुम्ही आत्ता चालत कुठे जाऊ शकला असता का? नाही. तुम्ही त्यावेळेस सुद्धा तुमच्या चुकांमधून शिकलेला आहात. तुम्ही बोलायला सुद्धा तुमच्या चुकांमधून शिकलेला आहात. मग आता का प्रॉब्लेम आहे? आता जेव्हा तुम्हाला चुका सांगणारी लोकं आहेत, तेव्हा स्वतःच्या चुकांमधून शिका आणि ह्याच्यासाठी हा लॉकडाऊनच्या पिरियडचा वापर करा. हा लोकांना मिळत नाही, तुम्हाला मिळालेला आहे. तर ह्याचा वापर नक्कीच तुम्हाला करता येईल. आपण आता थोडंसं पुढे जाऊन टेक्स्टबुकमध्ये काय-काय गोष्टी आहेत त्या बघूयात. स्क्रीन दिसतीये ना माझी? दमून कुमार भारती 10वीचं पुस्तक इथे तुमच्यासाठी आणलंय मुलांनो. दिसतंय ना सगळ्यांना? आपण आता जराशी एकदम शेवटी या पुस्तकाच्या जाऊयात. कारण की तुम्ही बाकी सगळं वाचता, पण जे महत्वाचं आहे तेच वाचत नाही. फाईन. सो हिअर वी आर. हे बघा, मी तुम्हाला म्हणत होते ना, तुमच्याच पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिल्या गेलेल्या आहेत. ह्याचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि हे तुम्ही आत्ता नक्कीच करू शकता. म्हणजे शब्दसिद्धी. आपण म्हणत होतो, की कशा पद्धतीने उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त शब्द हे सगळं तुमच्या पुस्तकामध्ये आहे. हे आत्ताच वाचायला सुरुवात करा. आणि काय पद्धतीने उपसर्गांनी शब्द होतात ह्याची उदाहरणं सुद्धा पुस्तकामध्ये आहे. पेज नंबर तुम्हाला दिसत असेल. मी परत एकदा कर्सर पेज नंबरकडे घेऊन जाते, कारण की खूप लोकांनी मला पेज नंबर विचारलं होतं. या 94 पासूनच्या पुढच्या सगळ्या
परिशिष्टांमध्ये आपल्याला ह्याच सगळ्या गोष्टी दिसतील. इथे उपसर्ग घटित शब्द आहेत, प्रत्यय घटित शब्द आहेत, आणि मग तुम्हाला ह्याच्यातले परत त्यांनी तुम्हाला त्याच्यात सुद्धा एक्सरसाइजेस दिलेले आहेत. तर हे सगळे एक्सरसाइज करून बघा. रसग्रहण म्हणजे काय याबद्दल सुद्धा तुमच्या पुस्तकात खूप छान सांगितलं गेलेलं आहे की रसग्रहणामध्ये आशय सौंदर्य येतं, काव्य सौंदर्य येतं आणि भाषिक वैशिष्ट्य येतं. ह्याच्याबद्दल आपण थोडंफार बोललेलो होतो. अगदी अलंकार वगैरे नाही लिहिलं तरी पण तुम्ही रस नक्कीच लिहू शकतात की ह्याच्यात कुठला रस आलेला आहे. त्याच्यानंतर मध्यवर्ती कल्पना काय आहे, कवीची भाषा शैली कशी, त्या वस्तू ही भाषा शैली काय असू शकते, त्याच्यानंतर लय आहे की नाही, हे आत्ताच धडा वाचत वाचत तुम्हाला या सगळ्या गोष्टी नक्कीच शोधून काढता येतील. त्याच्यानंतर काव्य सौंदर्याबद्दल लिहिलेलं आहे. काव्य सौंदर्यामध्ये आपल्याला अर्थ सौंदर्य, विचार सौंदर्य आणि भाव सौंदर्य द्यायचं आहे की कवितेतून कुठल्या पद्धतीचा भाव व्यक्त होतो आहे, विचार नक्की काय आहे, अर्थ नक्की त्या कवितेचा काय आहे, आणि हे मुद्दे आहेत जे या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही स्वतः समजा कविता लिहून त्या कवितेचा अर्थ, विचार आणि भाव लिहून काढला तर तुम्हाला खूप सोपं जाणार आहे हे काम करायला. ह्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही गाईडची खरं तर गरज भासणार नाहीये. आणि ह्याच्या आधारे लिहिलेल्या प्रश्नांची उत्तरं तपासून द्यायला मला वाटतं अर्चिता मॅडम सुपरमाइंड सदैव तयार असेल, हो की नाही? हो, नक्कीच. आपण आता थोडं पुढे जाऊयात. कारण की उपयोजित लेखन हा जो मुद्दा आहे जो तुम्हाला नेहमीच भेडसावतो, त्याचा सगळं वर्णन इथे केलेलं आहे की पत्रलेखन म्हणजे काय, पत्रलेखनाचे 2 पद्धती कुठल्या आहेत, कौटुंबिक आहे, अनौपचारिक मध्ये, औपचारिक मध्ये, मागणी आणि विनंती, आणि मग त्याच्यातले भेद काय असतं तो पण इथे दिलेला आहे. त्याचं हे एकदा शांतपणे वाचन करा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे बघा, पत्राचं प्रारूप सुद्धा दिलं गेलेलं आहे. तसंच लेखनाची एक नमुना, पत्रलेखन नमुना कृती सुद्धा तुम्हाला दिलेली आहे, जाहिरात तुम्हाला दिलेली आहे. आता हे सारांश लेखन. सारांश लेखन करताना हा चौथा मुद्दा मुलांना फार महत्वाचा आहे. समजलेला विचार स्वतःच्या शब्दात थोडक्यात मांडणे. आणि यासाठीच मी तुम्हाला सांगत होते की तुम्ही तुमच्या धडा वाचल्यावरती त्याचा सारांश स्वतःच्या शब्दांमध्ये मांडायला सुरुवात करा, म्हणजे तुमच्या बुद्धीला ते ट्रेनिंग मिळेल. लक्षात येत आहे? मध्यवर्ती विचार जाणून घेणं आणि मग तो विचार स्वतःच्या शब्दात मांडणं, हे चारही स्टेजेस सारांश लेखनामध्ये फार महत्वाच्या असतात आणि ह्याची प्रॅक्टिस धडा वाचता वाचता आरामात आपल्याला करता येते. त्याच्यानंतर जाहिरात लेखनामध्ये आपल्याला काय करायचं आहे याच्याबद्दल सुद्धा 8 वेगळे वेगळे जे त्याचे स्टेप्स आहेत, मुद्दे आहेत, ते दिले आहेत. त्यांचं एकदा शांतपणे वाचन करा. त्यानंतर आपण येऊयात बातमी लेखनाकडे. आता बातमी लेखनामध्ये मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली की विश्वासार्हता, तटस्थता, हे जे मी सांगितलं त्याचा अर्थ असा होता की मला काय वाटतं त्या लिहायचं नाहीये. बातमी म्हणजे बातमी लिहायची आहे. आपल्या स्वतःच्या मनाने कुठलीही गोष्टीचा समाविष्ट करू नये. आणि यासाठी मी काय सांगितलं होतं तुम्हाला, बातम्या वाचा आणि बातम्या वाचत असताना या सगळ्या गोष्टी शोधा की शीर्षक कुठे आहे, दिनांक बातमीमध्ये कुठे आहे, घडून गेल्यानंतर असते त्यामुळे ती बातमी भूतकाळातच असते अशी ती बातमी तुम्हाला दिसतीये का, वाक्यरचना बातमीची कशी आहे, या सगळ्या गोष्टी शांतपणे तुम्ही जेव्हा कुठल्याही पेपरमधली बातमी वाचाल तेव्हा हे या गोष्टी नक्की बघा. पुढे जाऊयात आपण कथालेखनाकडे. कथालेखनात काय काय दिलं जाईल हे पण दिलेलं आहे आणि नियोजन कृती काय असणार आहे की कथा बीजावरून, शीर्षकावरून, अपूर्ण कथा अशा पद्धतीच्या आपल्याला कथा पूर्ण करायच्यात. ह्याच्यात जो मुद्दा आहे की कथा भूतकाळात असावी हे फार महत्वाचं आहे. काळ बदलत जाऊ नका, सुरुवात वर्तमान काळात आणि एंड भूतकाळात असला प्रकार करू नका. हे सगळ्या भाषेमध्ये लागू होतं. इव्हन इंग्लिशमध्ये लिहिताना सुद्धा टेन्सेसच्या उड्या मारू नका. आणि त्याच्यानंतर कथालेखनाची सुद्धा आपल्याला एक नमुना कृती दिलेली आहे, ती नक्की सोडवा आता या सुट्टीमध्ये. आणि लेखन कौशल्यामध्ये निबंध लेखन, आपण बऱ्यापैकी निबंध लेखन या विषयावरती बोललेलो आहोत, त्यामुळे मी ह्याच्यावरती आता जास्त बोलत नाहीये. तर मुलांना अशा पद्धतीने तुमचं पुस्तक आता तुम्हाला खूप महत्वाचं आहे अभ्यास करताना. तुम्ही काय पद्धतीने पुस्तकातल्या प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक गोष्टीचा, मी जसं सांगितलं अथपासून इथपर्यंत अगदी परिशिष्टाच्या शेवटच्या अक्षरापर्यंत पुस्तक निशांतपणे वाचून काढा. हे वाचायला तुम्हाला आता वेळ मिळाला आहे असं समजा. जे तुम्हाला अडतंय त्या तुमच्या शंका कोणाला विचारायचा असं तुम्हाला समजा प्रश्न पडत असेल तर ह्याचं सुद्धा उत्तर सुपरमाइंडकडे आहे. सुपरमाइंडकडे अशी एक हेल्पलाईन आहे, त्याचा नंबर कदाचित तुमच्याशी अर्चिता मॅडमनी शेअर केला असेल.
त्या नंबरवरती तुम्ही फोन केल्यावरती तुमच्या सगळ्या पद्धतीच्या अडचणी सोडवल्या जातात. सो आत्ता हा वेळ जो मिळाला आहे, तो वेळ वाया घालवू नका. या वेळेमध्ये आपल्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न, मला काय येत नाही आहे, ह्याचा शांतपणे विचार करा आणि एखादी गोष्ट येत नसेल तर लाज बाळगू नका, आत्ताच विचारा. हीच ती वेळ आहे आणि यासाठी तुम्ही सुपरमॅनचा कधीही त्यांना कधीही तुम्हाला मदत लागली तर सुपरमॅनची सगळी लोकं या मदतीसाठी आहेत. सो ह्यांची मदत घ्या आणि या पद्धतीने तुमचं काम तुम्हाला नक्कीच पूर्ण करता येईल. मी तुमच्यासाठी सुपरमॅनची हेल्पलाईनचा नंबर एकदा सांगतेय. 904999 परत एकदा सांगते 9049992807 आणि 07च्या ऐवजी 08 आणि 09 लावल्यावरती सुद्धा तुम्ही हेल्पलाईनला कनेक्ट होऊ शकता. परत एकदा सांगते 904999280708 किंवा 09. सो हा जो वेळ मिळाला आहे मुलांनो, ह्याचा खूप सदुपयोग करा. काही लागलं तर आम्ही आहोत. तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी, तुमच्या येणाऱ्या भवितव्यासाठी आमच्याकडून आणि सुपरमाइंडकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच मॅडम. सुवर्णा मॅडम, खूप छान तुम्ही गायडन्स दिला आमच्या विद्यार्थ्यांना. मॅडमनी सांगितलेलं थोडंसं समराईज करते की मॅडम एक 2 मुद्दे खूप महत्त्वाचे सांगितले की मोठ्याने वाचा आणि भरपूर लिहा आणि चुकांमधनं शिका. याच धर्तीवरती सुपरमॅन गेले 12 वर्ष काम करताय. आम्ही विद्यार्थ्यांना ऍक्टिव्हिटी शीट्स देतो. त्या ऍक्टिव्हिटी शीट्स मुलांना पुस्तकामध्ये बघून सोडवायला आम्ही सांगतो आणि त्या उत्तरपत्रिका आम्ही मुलांना तपासून देतो, ज्याच्यामध्ये मुलांचं कुठे चुकलं, काय लिहायला हवं होतं, अशा प्रकारचा गायडन्स विद्यार्थ्यांना दिला जातो. तर याचा जरूर तुम्ही उपयोग करून घ्या. मॅडमनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो कराल अशी मला आशा वाटते. थँक्यू सो मच सुवर्णा मॅडम. आता आपण जाऊया पुढच्या लेक्चरकडे. धन्यवाद.